सकाळ सकाळ स्पेशल मालिश करून घेतली, जरा जास्त स्पेशल होती. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना. तसाच फ्रेश झालो आणि गेलो ताई संजय. कालचा डाव अजून उठला नव्हता, बाप्पाचं मुखदर्शन घेतलं ना गेलो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. जवान होऊन माझा हात चुकलं, पण या बायाना एकमेकांना भाषण देऊन यांचा गला कसा सुकत नाही मला प्रश्न पडला. 10 दिवसांचं बाप्पा आज चाललं होतं, बाप्पाची आरती घेतली. यांचा लगीन झालता म्हणून यांच्या कुशीत एक एक पोऱ्या होता, माझा नाही झाला. मग बाप्पा आपला ट्रॅक्टर मध्ये रेडी झाला नाही. यो बाप्पाचा सुपरवायझर बघा. पुढच्या वर्षी लवकर या असं बोलून बाप्पाला दिला निरोप. बाप्पा बोलतो 365 दिवसातले येतो. मग सगळी गँग झाली ट्रॅक्टर मध्ये. मला माहित होता पाणी भरण म्हणून रेनकोट घालूनच निघलो. बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलेले 2 भक्त. मला आधीच माहित होता पाणी पडणार आहे. आई आणलेली छत्र्या, मिनी घातलेलं रेनकोट. दरवर्षी विसर्जनाची जागा इथं असते, पण यंदा पाणी जर जास्त होतं म्हणून जागा पण बदलली. लगेच आपला हेलिकॉप्टर लँड झाला पुलावर पॅराशूट खोलून. हेलिकॉप्टर मध्ये बसलेला अख्खं पॅसेंजर घेतला आपण एक एक करून उतरून. तसाच घुसलो आपण जंगलामध्ये. आता काय करा नाही बाबा. मग जंगलात दिसला आपल्याला उंदीर. जास्त टाइमपास न करता आपण पण घेतली बाप्पाची आरती करून. बाचा मोबाईल मध्ये बघून आरती बोलत होता. आरती झाली करून मम्मीनी पण लगेच घेतला दर्शन करून. बाप्पा पण लगेच चालला आपल्या गावाला. पाणी जरा जास्तीच होता म्हणून कोपऱ्यातच घेतला आपल्या बाप्पाचं विसर्जन करून. विसर्जन झालं आणि आम्ही पण निघलो कोपऱ्याच्या जंगलामधून. अख्खी पब्लिक घरी गेली, पण या बाईला काही कंडा खोलत नव्हता. एकदाचा कॉलला घेतला प्रसाद. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.